आज या उपोषणस्थळी आपण भेट दिलेली आहे. प्रामुख्याने काय भावना व्यक्त करावीशी वाटते की आज ही वेळ उपोषणाची वेळ येते असेल सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुर्दैवी बाब आहे, काय सांगा? सर्वप्रथम मी तुमच्या सर्व मीडियांचं या विजिट या स्थळाला अमृतसर भेट दिलात आणि यांचे जे आवाज मीडियाच्या माध्यमातून शासन दरबारी तुम्ही मांडतात त्याबद्दल तमलूरच्या शेतकरी मीरा मोदीन साहेब काँग्रेसचे नेते आहेत, माजी नगरसेवक आहेत. त्याच्याबद्दल आमच्या गावामध्ये तमलूर मानचं गाव आहे, त्या गावामध्ये त्यांची जवळपास 25 एकर शेती आहे. एक शेतकरी म्हणून त्यांनी संबंध महाराष्ट्राचा आवाज इथं उठवण्याचं महत्त्वाचं काम करत आहे. आणि भारत देशाला जय जवान जय किसान हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. त्यापैकी एक घटक म्हणजे जय किसान. किसानचा मुद्दा घेऊन त्यांनी इथं आलेले आहेत. आमच्या तमलूरच्या परिसरातून त्या शेतकऱ्याचं पाठिंब्यासाठी आमचे तमलूर येथील नागरिक इथं उपस्थित आहेत आणि मी एक सरमधून जाहीर पाठिंबा. त्यानंतर आज काँग्रेसचे नेते मीरा मोदीन सर या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहे. त्यांची भूमिका अशी आहे की शेतकरी शेतमजूर सर्वसामान्याला सरकारनं न्यायाची भूमिका घेतली पाहिजे, यासाठी त्यांचं हे आमरण उपोषण आहे. काय भावना व्यक्त करा? यामध्ये जे आमच्या काँग्रेसचे नेते मीरा मोदीन साहेब जे बसलेले आहेत, हा खूप मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचं पूरग्रस्तामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तसेच शेताचं नुकसान झालं म्हणजे शेतमजुराचं पण नुकसान आहे. म्हणून सरकारने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना जवळपास हेक्टरी 2 लाखाची मदत करणं आवश्यक आहे आणि शेतमजूर यांना 25,000 प्रमाणे मदत करणं आवश्यक आहे. एक शेतकरी म्हणून या ठिकाणी आपण आलेला आहात, तर काय वेदना आहे तुमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या? सर, मी तुम्हा सर्व मीडियाच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. मला 2च शब्दामध्ये उत्तर द्यायचं आहे. जे शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार होत आहे, आंधळ दळते आणि कुत्र पीठ खाते अशी अवस्था या शेतकऱ्याची झालेली आहे. या ठिकाणी उपोषणाची वेळ येणं म्हणजे हे शेतकऱ्याची थट्टा आहे. म्हणून सरकार दरबारी मला एक विनंती करायची आहे, या शेतकऱ्याचं न्याय करणारा या जगामध्ये कोणी उरलेलं नाही असं आम्हाला दिसून येते. मीरा मोदीन साहेब जे बसलेत त्यांच्या जाहीर पाठिंब्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत. त्यांना शेवटपर्यंत आम्ही मदत करणार आहोत. एक नंबर. नगरसेवक मीरा मोदीन स्थळी कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे. तर राजू पाटील, काय सांगाल की या उपोषणा संदर्भात त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन या ठिकाणी बसलेले आहे? या उपोषणाला आमच्या काँग्रेस पक्षातर्फे आमचे ज्येष्ठ नेते, आमचे मोठे बंधू मीरा मोदीन साहेब बसलेले आहेत. त्यांच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत ते आमरण उपोषण करणार आहेत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही कार्यकर्ता म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून, आम्हीच नाही तर संपूर्ण काँग्रेस पक्ष आणि सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर हे सर्वजण त्यांच्या पाठीशी आहेत. मीराबाईंच्या बोलण्यामध्ये शेतकऱ्यांविषयी बरेचसे मुद्दे आलेत, पण मला आमच्या प्रमुख मागण्यापैकी एक मागणी, जी बरेचदा आम्ही हे मसुदा ज्यावेळेस तयार करू लागतो त्यावेळेस अनेक लोकांकडून अशी मागणी झाली की शेतकऱ्यांचा जेव्हा प्रश्न येतो तर केवळ शेतकऱ्याविषयीच बोललं जातं, पण ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये शेतकऱ्यासोबतच जेव्हा शेतकऱ्यांचं पीक जातं तर त्या शेतकऱ्यांच्या पिकासोबतच त्या एरियातल्या किंवा त्या गावात राहणाऱ्या शेतमजुरांचा रोजगार सुद्धा जातो. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, तरी पण शासन शेतकऱ्याबाबतीत उदासीनता दाखवत आहे. शेतकऱ्याविषयी तर उदासीन आहेच आहे. शेतकऱ्याची नोंद तरी आहे. थट्टा मस्करीमध्ये का होईना शेतकऱ्याची नोंद झाली, 85 रुपये देऊन गुंठ्याला का होईना नोंद झाली, पण शेतमजुराची कुठलीच नोंद नाही. तर आमचा 2 नंबरचा मुद्दा असा आहे की शेतीत काम करणाऱ्या शेतमजूर बांधवांना शासकीय तात्काळ मदत द्या. कारण आज ग्रामीण भागात शेतकरी म्हणजे किती, एक 30-40% शेतीधारक असतील, पण उरलेला जो समाज आहे, जो शेतमजुरीवर ज्याचं जीवन चालते, त्यांची घरं पाण्यात गेलीत. त्या घरांची नोंद शासनाने घेतलेली आहे. शहापूर सर्कलमध्ये 5 ते 6 गावामध्ये शेतमजूर पूर्ण पाण्यात गेलेले आहेत. त्यांचे घरं जवळजवळ 400 लोकांची नोंद घेण्यात आली शेतमजुरांची, पण ते कुठलंही सहाय्य करण्यात आलं. तर ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमानं जशा शेतकऱ्यांची तळमळ हळहळ व्यक्त केली मीराबाईंनी, त्यांच्या मागण्या तर मान्य झाल्याच पाहिजे, त्याच्यात काही वाद नाही.
पण शेतमजुरांचाही प्रश्न सरकारनं संवेदनशीलपणे गांभीर्याने घेतला पाहिजे, असं माझं मत आहे.